एकांकिका. पण नियतीला ते मान्य नव्हतं. पण नियतीला ते मान्य नव्हतं. लेखक मदन दायरे. सादरीकरण मदन दायरे. प्रवेश पहिला. एका सर्वसामान्य माणसाचे घर. घरात टेबलासमोरील खुर्चीत बसून तरुण लेखक कवी मोहन देशमुख लिखाणात व्यस्त आहे. गीत लिहिता लिहिता तो पुटपुटतो. गपोरी वाटते मला तुझ्या डोळ्यातले व्हावे काजळ एकदा, व्हावे काजळ एकदा, तुझ्या डोळ्यात राहुनी, तुझ्या डोळ्यात राहुनी, पहावे हे तुझे जग 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 कैकदा. वा वा वा. एकदा कैकदा. चला यमक जुळलं तर. आता गाणं तयार व्हायला हरकत नाही. तो गुणगुणत गाणं पूर्ण करतो. तुझ्या डोळ्यात राहुनी, पहावे हे तुझे जग कैकदा. चला हे झालं ध्रुपद. आता पुढे काय बरं? विचार करतो आणि पुढे लिहू लागतो. वाटते कधी व्हावे लाल लाल बिंदी, तुझ्या ललाट गंधाने यावी मज धुंदी, तू सजताना सवरताना आरशात पाहताना, तुझे रूप न्याहाळण्याची मिळावी एक संधी, तुझ्याच रूपामध्ये मी हरवून जाईन सर्वदा. चला ध्रुपद झालं, मोकळा झाला. आता अंतरा लिहूया. कधी वाटते व्हावे केस काळे काळे, घ्यावे बघून तुझे ते पाणीदार डोळे, येताच झोक वाऱ्याचा घ्यावे मस्त हेलकावे, अन चुंबावे ते गाल गोरे गोरे, होऊन लिपस्टिक मी ओठी तुझ्या राहीन, आरशात रूप स्वतःच तुझ्यास वे पाहीन, तू हळुवार बोलताना ओठ ओठास भिडवताना, पिऊन मकरंद ओठातला तृप्त मी ग होईन, रसदार कायेतली या वाटते चाखावी संपदा, गपुरी वाटते मला तुझ्या डोळ्यातले व्हावे काजळ एकदा. वा 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 वा. चला गाणं तयार झालं. इतक्यात मोहनचा मोबाईल वाजतो. पलीकडून मोहिनी नावाच्या एका तरुणीचा आवाज येतो. हॅलो हॅलो. हा देशमुख आहेत का? यस, मोहन देशमुख बोलतोय. आपल्याला कोण हवंय? तिकडून आवाज येतो. विसरले की काय? आवाज ओळखला नाही का? कोण हवंय तुम्हाला? खरंच नाही ओळखलं. अहो, औरंगाबादहून मोहिनी बोलते. इतक्यात मोहनची बायको चहा घेऊन येते. त्याच्या टेबलवर चहा ठेवते आणि सोफ्यात बसून पेपर वाचते. मोहन आनंदाने आणि आश्चर्याने बोलतो. काय? बापरे, 6 वर्षानंतर आठवण झाली तुला माझी? पलीकडून आवाज येतो. नाही, तसं नाही. आत्तापर्यंत तुमचा फोन नंबर नव्हता. आता मिळाला म्हणून केला फोन. बरं बरं. काय चाललंय? व्यवस्थित आहे ना सर्व काही? हो हो, सगळं व्यवस्थित आहे. काही प्रॉब्लेम नाही. बरं, किती मुलं आहेत? कसा चालला आहे बिझनेस? गावाकडे कधी येत नाहीत? हो हो हो. अरे किती प्रश्न विचारशील. बिझनेस नाही, सध्या मी एका खाजगी कंपनीत जॉब करतो आहे. आणि गावाकडे यायचं म्हटलं तर कामामुळे वेळच भेटत नाही गं. आणि हो, मुलं. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. तुला? छान आहे. मुलगी व्हायला नशीब लागतं बाबा. मला 2ही मुलंच आहेत. मग काय म्हणता अजून? बस काही नाही. जरा एक गाणं लिहित बसलो होतो. म्हणजे कवितांची आता गाणी झाली तर? हो हो, चालू असतं ग आपलं काहीतरी. बरं चालेल, ठेवू का मग? हा तुझाच नंबर ना? सेव्ह करून ठेवतो. बाय. मोहन फोन ठेवतो. पेपर वाचत असलेली त्याची बायको चहा घेत मोहनशी संवाद साधते. कोण तुमची ती मोहिनी का? हो, मोहिनीचाच होता ग फोन. अचानक इतक्या वर्षानंतर फोन? सहज केला ग. अगं इतकी वर्ष फोनच नव्हता. आता दिला असेल मामींनी किंवा तिच्या भावाने नंबर म्हणून केला.
जास्त आठवण येते वाटतं तिला तुमची. तुझं आपलं काहीतरी सांग, स्नेहा. अगं काय चाललंय, कसं चाललंय, किती मुलं बाळं आहेत, काय करताय, हे जाणून घेण्यासाठी फोन केला. बाकी काय ग, आता ती 2 मुलांची आई, शिवाय सासरी आहे ती तिच्या. नाही हो, मी सहज चिडवलं तुम्हाला. कशी आहे, चांगली आहे ना, म्हणजे घर वगैरे हो. होय चांगली आहे, श्रीमंत घराण्यात गेली, नवरा बिझनेसमन आहे. म्हणजे नशीबवान आहे बिच्चारी. चला जाऊ द्या, तो चहा घ्या, मला अजून खूप काम आवरायचं आहे. स्नेहा उठून स्वयंपाक खोलीत जाते. मोहन चहाचा कप हातात घेतो. आज सूर्य कुठं उगवला आहे काय माहीत. माझ्या बहिणीचा फोन आला, तोही 6 वर्षानंतर. किती सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू कोणाला. मोहन आनंदाने चहा घटाघटा पितो आणि किचनमध्ये असलेल्या स्नेहाला आवाज देतो. स्नेहा, अगं स्नेहा, चल डबा भर लवकर, मला ऑफिसला उशीर होते. आणि पहिला प्रवेश संपतो. प्रवेश दुसरा. मोहन ऑफिसमध्ये काम करत आहे, इतक्यात त्याचा मोबाईल वाजतो आणि मोहन फोनवर बोलू लागतो. हॅलो, हां मोहन बोलतोय. बोल मोहिनी, कशी आहेस. काही नाही, बरं आहे, तुम्ही कसे आहात. आहे बराच म्हणायचं आता. एक सांगू, त्या दिवशी तुझा फोन आला आणि खूप बरं वाटलं. मी घरीच होतो तेव्हा. हो का. हो ना, पुन्हा पुन्हा तुझा आवाज ऐकावासा वाटतो. हो हो, अहो आता घरचा आवाज ऐकायचा. बरं काय म्हणतायत मिसेस. काही नाही, छान आहे, बरी आहे. हो का, नाव काय आहे. स्नेहा. काय म्हणली असेल ना माझा फोन आल्यावर. म्हटली ना. म्हटली कोणाचा, मोहिनीचा का फोन. खूप आठवण येते. गमतीनं चिडवत होती मला. मग बरं आहे, मला ओळखते तर. हो तुला ओळखते ना, मी सांगितलेलं आहे तिला तुझ्याबद्दल थोडंसं. बरं तुझं कसं काय चाललं आहे, मिस्टर कसे आहेत, बिझनेस कसा चालला आहे. चांगला चालला आहे. या की इकडे एकदा जोडीनं. येऊ ना, काही प्रोग्राम असेल तुमच्याकडे तर तेव्हा नक्कीच येऊ. किंवा तूच ये ना मिस्टरांना घेऊन एकदा आमचं शहर बघायला, आमचं गरिबाचं घर बघायला. बघू ना मिस्टर केव्हा म्हणतायत ते. मी सांगितलं यांना तसं. बघू जमलं तर येऊ उन्हाळ्याच्या सुट्टीत. बरं बरं, या, स्वागतच आहे तुमचं. या नक्की, तेवढंच तुमचं दर्शन तरी होईल. दर्शन घ्यायचं असेल तर इकडं औरंगाबादला यायचं. हां. अच्छा, बरोबर आहे, म्हणजे देवीचं दर्शन घ्यायला मंदिरातच जायला हवं नाही का. एक सांगू मोहिनी, आता फक्त एकच इच्छा आहे, तुला फक्त एकदा डोळे भरून बघायचं आहे. हो हो हो, आता काय उपयोग आहे त्याचा. हे बघ, नाही झालं आपलं लग्न, पण आता मैत्री तर ठेवू शकतो ना आपण. मैत्रीचं काय, आपलं नातं आहे की, त्या नात्याच्या माध्यमातूनही आपण बोलू शकतोच की. शेवटी मी तुमच्या मामाची मुलगी आहे, त्यामुळे बोलण्याला काय हरकत आहे. आणि एकमेकांच्या सुखादुःखाविषयी बोललं तर बिघडलं कुठं. आपलं लग्न नाही होऊ शकलं, त्याला आपण तरी काय करणार. पण मी एका गोष्टीवर नाराज आहे. कोणत्या ग. तुम्ही माझ्या लग्नाला का नाही आलात. एक तर मला नकार दिलात आणि माझ्या लग्नालाही नाही आलात तुम्ही. मोहिनी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं मी कसा काय नकार देईन तुला. हे बघ, आपल्यात काहीच नव्हतं. आपण दोघंही सुशिक्षित आणि नातं तसं मेवणीचं असल्यानं नातेवाईकांनी आपल्याला चिडवणं आणि डिवचणं सुरू केलं. आपल्या मनातही प्रेमाचं बीज पेरलं गेलं, पण त्याला कोणी खतपाणी घातलंच नाही. मी तुझ्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुला बोलताच आलं नाही. हो म्हणा, तेही खरं आहे, पण एक सांगू, मला तुमची खूप आठवण यायची, अगदी लग्न होईपर्यंत. मनात असूनही मी आईशी आणि बाबांशी बोलू शकले नाही.
जेव्हा आईला विचारायचं ठरवलं तेव्हा आई म्हटली, तुम्हीच नाही करायचं लग्न असं म्हणालात म्हणून. काय बोलतेस? हे खोटं आहे मोहिनी. मी कसा नकार देईल तुला? अगं मी तर तुझ्या घरच्यांना फक्त 2 वर्ष थांबा असं म्हटलं होतं. कारण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. तुझ्यासाठी छोटंसं घर बांधायचं होतं. पण त्यांना बहुतेक माझी गरिबी दिसली असावी आणि मग तुला श्रीमंत घरी पाठविण्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा. जाऊ दे आता. काही झालं तर काय उपयोग आहे त्याचा? बरं आता ठेवू का फोन? का गं लगेच? मग काय दिवसभर बोलत बसायचं? तसं नाही गं, खूप वर्षांनी फोन आला आहे. बोल की जरा. काय बोलू आता? हो ते पण खरंच आहे म्हणा. काय बोलायचं नाही का? बरं तुझं कॉलेज कुठपर्यंत आलं आहे? फक्त 12वीच. मग लगेच 12वीनंतर 1 वर्षांनी माझं लग्न लावून दिलं घरच्यांनी. मोहिनी ऐक ना, एकदा मी तुला भेटण्यासाठी तुझ्या कॉलेजकडे आलो होतो. शेवटचा पर्याय म्हणून तुला भेटण्यासाठी आलो होतो. घरच्यांसमोर कधी तुझ्याशी बोलता आलं नाही. मला वाटत होतं फक्त मीच तुझ्यावर प्रेम करतोय. तुझी इच्छा आहे की नाही हे मला जाणून घ्यायचं होतं. पण तू मला भेटलीच नाही कॉलेजवर. अहो इतक्या जवळ आलात, मग घरी तरी यायचं ना. कॉलेजवर नाही तर घरी तरी भेटलेच असते की. नाही आलं गो. मला फक्त तुझ्याशीच बोलायचं होतं आणि तुझ्या घरी तुझ्याशी एकांतात बोलणं शक्य नव्हतं. आता असं वाटतंय तेव्हा फोन असते तर किती बरं झालं असतं ना. मलाही तुमच्याशी बोलता आलं असतं ते. तुला माहिती, मी एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत तुला न्यायला आलो होतो. पण तुझ्या घरच्यांनी पाठवलंच नाही. तुझ्या छोट्या भावाला पाठवले. शेवटी दुधाची तहान ताकावर भागवली. तू आली असतीस तर घर बघितलं असतंस, प्रवासात बोलता आलं असतं. खूप काही स्वप्न पाहिली होती. तुझ्यासाठी 2-4 कविता लिहिल्या. तू त्या वाचल्यास देखील. एक विचारू, त्या कवितांचं तू काय केलंस ग नंतर? म्हणजे वाचल्यास आणि वाचल्यानंतर कुणाला दाखवल्या तर नाहीस ना? नाही हो, नाही दाखवल्या. इथंच चुकलीस. कुणाला तरी सांगायचं असतं, घरच्यांना कळू द्यायचं असतं. कदाचित त्यामुळंच आपल्या नात्यातील प्रेमभावना मोठ्यांना कळाल्या असत्या. मोहिनी तुला आठवतंय का गं? तो आपल्या उद्यानात फिरायला जायचा फसलेला बेत. तुझ्या भावाने आपला एकत्र काढलेला फोटो जो आलाच नाही. आणि तू एकदा चिक्कूचा बिया न काढता केलेला ज्यूस. आणि काही न बोलता मी तो तसाच पिलेला. या सगळ्या गोड आठवणी मनात साठवून ठेवलेल्या आहेत मी. हो हो हो, आठवतंय मला सगळं. काय करणार आता, या आठवणींवरच जगायचं, दुसरं काय. पण एक बोलू, कितीही नाही म्हटलं तरी तुमच्याशी खूप बोलावंसं वाटतं आता. आता तसं काही नाही, पण का कोण जाणे, खूप बोलावंसं वाटतं. एकदा बघावंसं वाटतं डोळे भरून. मोहिनी, मला तुझा पत्ता दे. मी जमलं तर येईल तुला भेटायला. बरं दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा तुला आणि तुझ्या सर्व परिवाराला. तुम्हालासुद्धा. बरं ठेवू आता फोन? हो ठेवा. नक्की? हो हो ठेवा, नंतर करेल मी. बरं बरं बाय. मोहन फोन ठेवतो आणि ऑफिसच्या कामात मग्न होतो. प्रवेश दुसरा संपतो. प्रवेश तिसरा. स्थळ औरंगाबादमधील मोहिनीचे घर. मोहिनी गॅलरीत उभी राहून मोहनला फोन लावते. मोहनने गळ्यात एक बॅग अडकवलेली आहे. मोहन हातातला पत्ता बघत घर शोधत शोधत मोहिनीच्या घरासमोर येऊन इकडे तिकडे बघतो. तितक्यात तिला गॅलरीत बघतो आणि त्याचा फोन वाजतो. मोहन फोन उचलून बोलू लागतो. हॅलो. हां बोल मोहिनी, काय म्हणतेस? बोला ना. 1 मिनिटात आलो. अहो कुठं आलात? 1 मिनिटात आलो म्हटले. मी फोन लावला आहे तुम्हाला. अगं जरा खाली बघ, तुझ्या दारातच उभा आहे. सेल्समन बनून आलो आहे.
बघ की खाली जरा. अय्यो खरंच की. मग या ना वरती. मोहन जिना चढून वर जातो. मोहिनी एकटक बघत असते. मोहन, मोहिनी, घरात नाही बोलावणार? हो हो, या ना या. बसा बसा. पण तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना? बघू दे ग, मला कोण ओळखतं इथं. आणि तसंही मी सेल्समन बनून आलो आहे. हे बघ, तुझ्या आवडत्या वस्तू घेऊन आलो आहे तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. खरंच? पण कशाला आणायचं हे सगळं आता? मोहिनी, खरं सांगू, तू अजूनही तशीच आहेस, तेव्हासारखी अल्लड आणि अवखळ. तुझं हसणंसुद्धा अजूनही तसंच दिलखुलास. हे बघ तुझ्यासाठी आणलेत डायमंडचे कानातले, नेकलेस वगैरे वगैरे. काय ग, तुला फोटो काढायला खूप आवडायचे ना? जणू काही मॉडेलच आहेस असे अनेक फोटो तुम्हाला तेव्हा दाखवले होतेस. हां हां, म्हणजे अजून सगळं लक्षात आहे तर तुमच्या. बरं, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता आणते हं. खूप दुरून आलात तुम्ही. नाही ग, दुरून नाही. चाललो होतो माझ्या एका नातेवाईकाला भेटायला. म्हटलं तुला भेटून जावं, आणि म्हणून तर आलो हे सोंग घेऊन. तरी पण चहा नाश्ता कराच की. बरं आण. काय ग, तुझे पतिराज अचानक येणार तर नाहीत ना? आणि मुलं कुठं शाळेत गेलेत का? हो ना, ते कधी पण येतात, काही सांगता येत नाही. मुलांचे काही नाही, ते आता दुपारीच येतील शाळेतून. हे बघ, मला तुला फक्त बघायचं होतं, एकदा डोळे भरून. बघितलं, तू अजूनही खूप सुंदर आहेस. खरंच खूप खूप सुंदर आहेस. वा. आणि तब्येतही छान ठेवलीस, अगदी हिरोईनसारखीच, जणू सोनाक्षी सिन्हाच. तुम्ही चिडवताय ना मला? आणि तुम्हीसुद्धा थोडेसे जाड झालंच की. असो, बरं मी निघतो आता. चाललात लगेच? हो, जायलाच हवं. मी पाहुणा म्हणून नाही आलो. मोहिनी दाराचा पडदा लावते आणि जायला निघालेल्या मोहनचा हात धरते व भावुकपणे बोलते, परत कधी येणार? नाही मोहिनी. हळूच मोहन मोहिनीचा हात सोडतो. सावर स्वतःला. पण खरं सांगू, मला खूप खूप बोलायचं आहे ग तुझ्याशी. मनसोक्त गप्पा मारायच्यात तुझ्याशी, अगदी मैत्रीच्या नात्याने, बाकी काही नाही. असं कसं? मी तुमच्या मामाची मुलगी आहे, त्या नात्यानं नाही का बोलता येणार? येईल ना, पण तुझ्या ह्यांना थोडंच आवडणार आहे. हो, तेही खरंच आहे. एक काम कराल, मी माहेरी जाणार आहे दिवाळीला, तेव्हा या की तिकडे सुट्टीत, मग बोलूया आपण. बघू, चल निघतो मी, बाय. मोहन तिला डोळे भरून पाहतो आणि हाताने बाय करत निघून जातो. एकदा दोनदा वळून बघतो. मोहिनी अबोल होते, डोळ्यात अश्रू येतात. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बसते, तो दिसेनासा होईपर्यंत. प्रवेश चौथा. स्थळ मोहिनीचे माहेरघर. रात्रीची वेळ. मोहिनीच्या मुलांसोबत मस्ती करत खेळत मुलांना गोष्ट सांगून मोहन त्यांना झोपवतो. मोहिनी हे सगळं आनंदाने बघत असते. मोहन मुलांच्या अंगावर पांघरून टाकतो आणि पेपर चाळत सोप्यात बसतो. इतक्यात मोहिनी हातात ज्यूसचा ग्लास घेऊन येते. हे घ्या. काय आहे हे? तुमचा आवडता चिक्कूचा ज्यूस. अरे पण कशाला? पण तुला कसं माहीत की मला जेवल्यावर काहीतरी असं प्यायला आवडतं? माहीत आहेत मला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी. पण आज चिक्कूच्या बिया काढल्यात बरं का. दोघेही हसतात. झोपली का मुलं? चांगलीच ओढ लागली काकांची मुलांना. खूप गोंडस आहेत मुलं तुझी. मला लहान मुलं खूप आवडतात मोहिनी. तुला माहिती आहे, माझी मुलगीसुद्धा खूप सुंदर आणि खेळकर आहे. तिच्याकडे बघून तर मला कधी कधी गाणीही सुचतात. खरंच बघायचं आहे तिला एकदा.
अगं डान्स तर इतका छान करते, एवढीशीच आहे पण गाणं सुरू झालं की हिचा डान्स सुरूच होतो. आणि ते चिंताता चिताता हे गाणं तिला खूप आवडतं बरं का. असा ठुमका मारते ना, तिच्या या ठुमक्यावरून मला एक आयटम सॉन्ग सुचलं होतं. ऐक ना, ऐकवा की, आवडेल मला. तुमची गाणी, तुमच्या कविता खूप आवडतात मला. हो, बरं ऐक मग. अशीच एकदा ती नाचत होती ठुमका मारून आणि मला सहज गाणं सुचलं. नको ठुमका मारूस पोरी, नको कंबर हलवूस गोरी, तुझ्या ठुमक्यानं तुझ्या झुमक्यानं माझ्या दिलाची केली चोरी. खरंच एवढी छान आहे का? मग तिला बघायलाच हवं. बरं तो ज्यूस घ्या ना. मोहिनी, तू पण घे ना थोडा. नाही नको, तुम्हीच घ्या. बरं मामी झोपल्या का? हो आत्ताच झोपली आई. बरं मग झोप तू मुलांजवळ, मी झोपतो तिकडे हॉलमध्ये. बोलायचे म्हटलं होतात ना. हो म्हटलं तर होतो, पण आता काय बोलू. तुला बघितलं, तुझ्या गोड मुलांशी खेळलो, मनाला हायसं वाटलं. आता नाही वाटत तुला मनातलं सांगून त्रास द्यावासा. तुझा खूप छान संसार आहे, तू सुखी राहा. ते तर आहेच, मी थोडीच दुःखात आहे, पण तुम्हाला जे बोलायचं ते बोला. माझ्याकडे मन मोकळं करा. उगीच आयुष्यभर झुरत का बसणार आहात तुम्ही? खरं सांगू मोहिनी, तसं पाहिलं तर आपलं प्रेम होतं असं म्हणताच येणार नाही. कारण आपल्या विशिष्ट नात्यामुळे आपल्याला नातेवाईकांनी चिडवणं आणि आपण एकमेकांना भुलून जाणं, याला प्रेम म्हणताच येणार नाही. तुम्हाला आवडली होतीच प्रचंड, पण मला तुझ्याशी बोलायचं होतं तुझ्या आवडीनिवडीविषयी, आयुष्य जगण्याच्या स्वप्नांविषयी, धोरणांविषयी. पण इतक्या जवळ असून आपण खूप खूप दूर होतो. खरं आहे तुमचं. खरं तर आपण आपल्या घरच्यांना घाबरून नाही बोलू शकलो. मलाही आवडत होतात तुम्ही, नाही असं नाही. मला खात्री होती की तुम्ही पुढे स्वतःच्या पायावर उभे राहाल, प्रगती कराल, आणि माझी तुम्हाला साथ देण्याची तयारी होती. कारण तुमचा स्वभाव, तुमचा निसर्गात आणि माणसात रमण्याचा स्वच्छंदी मूड मला खूप आवडायचा. हेच हेच ऐकायचं होतं मोहिनी तेव्हा मला तुझ्याकडून. पण तू कधी बोललीच नाहीस. मला वाटलं होतं की मीच तुझ्यावर एकतर्फी प्रेम करतोय. तुला बहुतेक मी आवडलो नाही, किंवा परिस्थितीमुळे तुला मला स्वीकारता आलं नाही असं वाटलं मला, आणि म्हणून तुम्ही मला नकार दिलात. नाही, मी नकार दिला नाही. मी फक्त 2 वर्ष मागितली होती. वाटलं तोपर्यंत तुझं शिक्षण होईल आणि माझ्याकडे आल्यावरही शिक्षण घेऊ द्यावं. तुला कॉलेजला सोडायला यावं, गाडीवर कधी कधी खूप दूर तुला निसर्गात फिरायला न्यावं, हॉटेलात मस्त पिझ्झा बर्गर खायला जावं. अनेक स्वप्न रंगवली होती, आणि एक दिवस त्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. तुझं लग्न झाल्याचीच बातमी कानावर आली. पण मला तर कळलं की तुम्ही नको म्हणालात म्हणून. खोटं आहे मोहिनी ते. निदान तू तरी विचार करायचा होतास. तुझं दुसरीकडे ठरवणं सुरू झाल्यावर तरी मला कळवायचं होतं, आईला तरी सांगायचं होतं. कसं बोलणार? तुम्ही कधीतरी 1-2 वर्षातून यायचा, तेव्हासुद्धा कधी साधं बोलताही आलं नाही. आणि या विषयावर कसं बोलणार? शिवाय तेव्हा फोनही नव्हते. पण पत्र पत्र तर होते ना. दाजी मी मुलगी आहे. माझं एक मन मला म्हणत होतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुम्ही मला नकार देणारच नाही, पण मला बोलताच आलं नाही. जाऊ दे मोहिनी, खरं सांगू, आपण वडीलधाऱ्यांचा आदर केला, आपल्या आयुष्याचा निर्णय त्यांच्या हाती सोपवला, त्यांना मान दिला, आणि आपण आपलं प्रेम गमावून बसलो. त्यांना आपली मनं कळलीच नाहीत. तू सुद्धा फक्त मला बघून हसत राहिलीस. तुझं हसणंच माझ्या हृदयावर कोरलं गेलं, आणि आपल्या प्रेमाचंही फक्त हसूच झालं. जाऊ दे आता, जे झालं ते झालं. नाही, आता याला आपण काय करू शकतो म्हणा. पण तुला माहिती का,
तुझा फोन आला आणि आपल्या तेव्हाच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मोहन सोफ्यातून उठतो आणि मोहिनीच्या मागे उभे राहून तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवत भूतकाळातल्या गोष्टी तिला सांगतो. मोहिनी देखील हरवून ऐकत राहते. तुला आठवतंय, तुझ्या घरी आलो होतो उन्हाळ्याच्या सुट्टीत, तर तू माझी वेगवेगळ्या पद्धतीने चेष्टा करायचीस, थट्टा मस्करी करायचीस. कधी मिठाचा चहा, तर कधी साखर न टाकलेलं लिंबू सरबत द्यायचीस आणि माझी फसगत झाल्यावर खळखळून हसायचीस. हो हो हो, आठवतंय मला सगळं. बरोबर, अगदी अशीच हसायचीस तू, अगदी गालातल्या गालात गोड. पण तू हसतच राहिली, मन मात्र कधी मोकळं केलं नाहीस. या अल्लड वयातच आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो, पण मुक्यानेच. जवळ असूनही बोलता येत नव्हते आपल्याला. तुला आणखी एक आठवतंय? काय, बोला की. तू केलेला चिक्कूचा ज्यूस. हो हो, आठवतोय ना. तू तो बिया न काढता केलास आणि मला दिलास, पण तो सुद्धा तू बनवला होता म्हणून एवढा चवदार लागला की मी सगळा पिऊन टाकला. हो हो हो, मला मला येत नव्हता तेव्हा बनवायला. कदाचित तुझी ही ज्यूस बनवण्याची पहिली वेळ असावी आणि माझी ज्यूस पिण्याची पहिली वेळ असावी. मोहिनी, तुला आणखी एक गोष्ट आठवते का? कुठली हो? मी बघ एकदा दुपारच्या वेळेस तापाने फणफणलेलो होतो आणि गोळी खाऊन बेडवर झोपलेलो होतो. तुझ्या मम्मीने मला थोडंसं जेवण दिलं आणि गोळी खाऊन झोपायला सांगितलेलं. आणि मला वाटलं तू कॉलेजवरून आलीस आणि दमल्यामुळं जेवण करून तू शेजारीच बेडवर झोपलीस. आणि तेव्हाच तर इतर पाहुणे आले होते तुझ्या घरी, म्हणजे आपल्या जवळचेच नातेवाईक होते ते. मग काय झाले तेव्हा? मला तापामुळे झोप येत नव्हती. तुलाही कळालं होतं की मला ताप आला आहे. आपल्या दोघांमध्ये फुटभर अंतर होतं. बेड एकच असल्यानं आणि दिवस असल्यानं निर्मळ मनानं तू तिथे पहुडली होतीस. पण नातेवाईकांमधील एक स्त्री काय म्हणाली माहिती आहे? काय? ती तुझ्या मम्मीला सांगत होती की बघा नवरा बायको कसे झोपलेत शेजारी शेजारी. असं आपल्याला वारंवार चिडवलं जायचं. खरं सांग, तुला काय वाटलं ग त्यावेळी? नाही, मी नाही ऐकलं. पण तुम्ही खूप आजारी होतात तेव्हा. मला असं खूप खूप वाटलं की तुमचं हलक्या हाताने डोकं दाबून द्यावं, अद्रकचा स्पेशल चहा बनवून द्यावा. जसं मी थट्टा करण्यासाठी मुद्दाम खारट आंबट पदार्थ द्यायचे ना, तसं चांगलं चुंगलंही करून द्यावंसं वाटायचं तुम्हाला मला. हो, तू द्यायचीस की. छान छान पदार्थ द्यायचीस. तुझ्या हातचा स्पेशल चहा मी कधीही विसरणार नाही. तू केलेले खमंग कांदे पोहे कसे विसरल बरं? हो का? बरंच लक्षात आहे तर. आणि काय गं मोहिनी, तुला आठवते का? तुला फोटो काढायची खूप हौस होती. तुझ्यासाठी मी एकदा कॅमेरा घेऊन आलो होतो, तुझी हौस पूर्ण करण्यासाठी. तुझ्या घरच्यांना भीत भीत 4-5 फोटो काढले, जीन्स पॅन्टवर आणि ड्रेसवरचे. ते मी तुला परत दिले देखील. फोटो काही खास आले नाही, पण तेव्हाची एक आठवण मनात घर करून आहे. कोणती हो आठवण? आपण बघ घराच्या टेरेसवर तुझे फोटो काढत होतो, तेव्हाच तुझा लहान भाऊ आला आणि मला तुझ्याबरोबर फोटो काढायची इच्छा झाली. आपण शेजारी उभे राहिलो. मी तुला म्हटलं लांब का उभी आहेस, जवळ उभी राहा ना. तू जवळ आलीस, खेटून उभी राहिलीस, भीत भीतच. मी तुझ्या खांद्यावर हात ठेवला आणि तुझ्या लहान भावाने आपला फोटो काढला. पण तो फोटो आलाच नाही. दुर्दैव माझं. तो फोटो आला असता तर कदाचित माझ्यात बळ आलं असतं. निदान घरच्यांशी बोलले तरी असते, ह्योच नवरा पाहिजे. वा, खूपच फिल्मी बोलायला लागलीस. काय करणार आता? मोहिनी, एक सांगू, त्या दिवशी फोटो काढायला थांबल्यानंतर क्षणभराचा तुझा तो स्पर्श माझ्या मनात अलगद जाऊन बसला. तोच तो काय क्षणभराचा तुझा स्पर्श. बाकी तर काय, आपण फक्त बघतच राहिलो एकमेकांना आणि हसत राहिलो, खेळत राहिलो, चिडवत राहिलो. आपल्या मनात प्रेमाचं बीज पेरलं गेलं, त्याला अंकुर फुटू लागले आणि काही घडायच्या आतच ते कोमेजून गेलं. त्याच्यावर मायेचं शिंपण न झाल्यानं.
खरं आहे. सर्वांनी आपली मनं जाणली असती तर खूप चांगलं झालं असतं. पण नशिबापुढे काय करणार? मोहिनी, मला एवढंच म्हणायचं आहे की आपलं प्रेम पवित्र, निर्मळ आणि स्वच्छ होतं. कधी आपण एकमेकांना वाईट नजरेनं पाहिलं नाही. ना कसली आस होती, ना कसली प्यास होती. मला आनंद आहे की तू गंगेसारखी पवित्र आहेस, निर्मळ आहेस याचाच. आता तू तुझं आयुष्य सुखाने जग, आनंदात घालव. आपल्या क्षणभंगूर क्षणांना विसरून जा. दाजी, मनावर कोरल्या गेलेल्या गोष्टी कधीच विसरल्या जात नाहीत. पण एक आहे, त्यावर पांघरून घालावं लागतं, त्यांना झोपवावं लागतं. खरं आहे तुझं. पण एक बोलू का कोण जाणे, पण असं वाटतं की आपली जोडी छान जमली असती. थोडंसं घर बघता बघता बाहेर वावरणारी, इतर कला साहित्यात रस घेणारी, थोडी नवीन काळाची गणितं शिकणारी, नवऱ्यासह मनसोक्त फिरणारी, आवडीनिवडी जपणारी, अंगी रसिकता असणारी अशी तू नक्कीच माझ्यासाठीच होतीस. पण असं कसं घडलं हेच कळत नाही. हो हो हो, किती कौतुक कराल माझं. एवढी चांगली बायको मिळाली की तुम्हाला. हो, बायको मला चांगलीच मिळाली ग. खूप कष्टाळू आहे. घरातलं सगळं तीच बघते. मी तर बाहेरच असतो माझं काम आणि इतर कार्यक्रमांमध्ये. पण तीच साथ देते चांगली. पण तुला सांगतो, जेव्हा तुझं लग्न झाल्याचं कळलं, मी कोसळूनच गेलो. माझा देवावरचा, स्त्रीवरचा विश्वासच उडून गेला होता. तुझा प्रचंड राग आला होता. लग्न होईपर्यंत तू एका शब्दाने मला काही बोलली नाहीस किंवा माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला नाहीस. याचं मला वाईट वाटलं आणि मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अनेक नातेवाईक मागे लागले होते, पण मी नाहीच म्हणत होतो. एकदा तुझ्या माहेरी काही कार्यक्रमानिमित्त आलो होतो. केव्हा हो? जवळजवळ तुझ्या लग्नानंतर 1 ते 1.5 वर्षांनी. तुझ्या घरी पाहुण्यांची वर्दळ होती. मी तुला दुरूनच बघितलं. थोडीशी तब्येत सुधारली होती तुझी. तू आता आई झाली होतीस. तुझा संसार भरला होता. तू सुखी आनंदी पाहून मला बरं वाटलं. पण तू बघूनही बोलली नाहीस, याचं वाईट वाटलं. मला तुझ्या मुलाला बघायचं होतं. त्याला जवळ घेऊन त्याचे पापे घ्यायचे होते, पण नाही शक्य झालं ते. नाही, तसं नाही. मला बोलायचं होतं तुमच्याशी, पण इतक्या पाहुण्यांमुळे नाही बोलता आलं. मोहिनी, तुला सांगतो, तेव्हाच मी माझ्या मनाची समजूत घातली की चला, ती जर सुखी समाधानी आहे तर मग आपण का असं जुरायचं. आणि अशा कठीण समयी मग माझ्या आयुष्यात स्नेहा आली. तिनंच मला सावरलं, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. खरं तर तुझ्या घरच्यांनी माझं घर पाहून गेल्यानंतर तुझं दुसरीकडे लग्न केलं. तेव्हा मला माझ्या गरिबीची चेष्टा झाल्यासारखं वाटलं. त्यांना माझ्या बाबतीत बहुतेक विश्वास वाटला नाही. खरंच मोहिनी, गरिबी खूप वाईट असते. तिने स्वप्न पाहूच नाहीत. मी तुझ्याबरोबरच्या लग्नाची स्वप्न पाहिली आणि ती क्षणार्धात धुळीस मिळाली. हे बघा, आता झालं ते झालं. देवाच्याच मनात नव्हतं किंवा नशीब नव्हतं म्हणायचं आपलं. देव, अरे देव नाहीच या जगात. ही नुसती संकल्पना आहे. देव असता तर पृथ्वीवर एवढी अराजकता माजलीच नसती. जर तोडायचंच असतं 2 मनांना, तर भेट घालून देतोच कशाला हा देव. नाही मोहिनी, माझा देवावरचा विश्वास कधीच उडालाय. चल, आता मला देखील जायला हवं. उद्या सकाळी जाईन म्हणतो. उद्या लगेच जाणार तुम्ही? राहा की 1 दिवस अजून. आता शक्य आहे का सांग बरं. तुम्ही बोलायला लागलात ना, असं वाटतं ऐकतच राहावं. खूप छान बोलता तुम्ही. बरं, तुमचं काय चाललं आहे ते सांगा की. मुलं कशी आहेत आणि तुमची कलाकृती म्हणजे कविता, गाणी? मुलं छान आहेत. ये एकदा बघायला त्यांना. मुलगी तर खूप आवडेल तुला. आणि कवितांचं म्हणशील तर काही कवितांची पुस्तकं बाजारात आहेत.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणचे वाचक मित्र आहेत. पुस्तकावरचा फोन नंबर बघून फोन करतात, कविता आवडल्याचं कळवतात. मला वाटलं तू सुद्धा कुठंतरी पुस्तक बघूनच फोन केलास की काय. नाटक, सिनेमा, गाणी खूप काही लिहिलं आहे, पण मोठी संधी अजून कुठे मिळाली नाही. कदाचित या लिखाणाला तुझा स्पर्श झाला नाही म्हणून बहुतेक असं असं. मोहिनी, मोहिनी, खरंच माझ्या लेखणीला तुझा स्पर्श झाला असता ना, खूप मोठी संधी आणि मी नक्कीच कोणीतरी मोठा असतो. हो हो हो, अजूनही तुमचा रोमॅन्टिकपणा गेला नाही बरं का. असं मनाला मोहित करणारं कसं बोलता तुम्ही. शेवटी कवी आणि लेखक बाबा तुम्ही. नाही ग, तसं काही नाही. एक सांगू, आधी तुला मी पत्नी म्हणून पाहत राहिलो, नातेवाईक चिडवत असल्यामुळे, आणि नंतर तुझ्या आदांना भुलून मी तुझ्या प्रेमात पडलो आणि तुला प्रेयसी समजू लागलो, आणि मग तुझ्याशी बोलण्यासाठी, मैत्री करण्यासाठी धडपडू लागलो. आधी पत्नी, नंतर प्रेयसी व नंतर मैत्रीण म्हणून पाहणं, हा उलटा प्रवास खरंच खूप सुखकारक होता. कदाचित खूप छान आयुष्य जगलो असतो आपण. असो, हे बघ आता वेळ खूप झाली आहे, गप्पा पुरे आता. जा तू मुलांजवळ झोप, मी हॉलमध्ये जाऊन झोपतो. मोहन उठून जायला निघतो इतक्यात मोहिनी उठते आणि मोहनचा हात धरून म्हणते, दाजी, दाजी उद्या लगेच जाणार तुम्ही? कुणास ठाऊक पुन्हा भेट होते की नाही. मोहिनीच्या डोळ्यात अश्रू भरून येतात. एक बोलायचं होतं दाजी. बोल ना, बिंदास्त बोल, मनात काही ठेवू नकोस. खरं सांगू दाजी, माझंही तुमच्यावर खूप खूप प्रेम होतं. मी खरंच तेव्हा काहीतरी करायला हवं होतं, निदान मम्मी पप्पांशी बोलायला हवं होतं, पण नाही झालं काहीच. प्लीज मला क्षमा करा. हे वेडाबाई, अगं त्यात स्वतःला अपराधी मानण्यासारखं काय आहे. तू तेव्हा लहान होतीस. चल डोळे पुस. मोहन तिचे डोळे पुसतो. मोहिनी आणखीनच हुमसत मोहनच्या खांद्यावर डोकं ठेवते. बस, हे बघ, मी तुझा भूतकाळ होतो, मला आता विसरून जा. मनातल्या एका कोपऱ्यात साठलेल्या त्या आठवणींना आता कायमचं पुसून टाक. हे बघ, ही कविता ऐक. तुझा फोन आला तेव्हाच मी लिहिली होती. मी मावळता सूर्य होतो असं समज, आणि तुझा पती हाच तुझा उगवता सूर्य आहे, तुझं सर्वस्व आहे. मोहन कवितेचा कागद काढून कविता वाचतो. भिजल्या पापण्या ओलावले डोळे, सखे तुझ्याचसाठी सोसतो उन्हाळे. भिजल्या पापण्या ओलावले डोळे, सखे तुझ्याचसाठी सोसतो उन्हाळे. ना स्पर्श होता, ना गंध होता, नजरेत आपल्या प्रेमबंध होता. विजल्या चांदण्या ग्रह दाटले काळे, विजल्या चांदण्या ग्रह दाटले काळे. सखे तुझ्याचसाठी सोसतो उन्हाळे, सखे तुझ्याचसाठी सोसतो उन्हाळे. गेले निघून सारे क्षणते प्यारे, गेले निघून सारे क्षणते प्यारे. हसणे तुझे ते जणू धुंदवारे, हसणे तुझे ते जणू धुंदवारे. हसण्यावारी नेलेस का सगळे, सखे तुझ्याचसाठी सोसतो उन्हाळे, सखे तुझ्याचसाठी सोसतो उन्हाळे. मारलीस फुंकर पुन्हा विस्तवाला, जाळीते कल्पना आता वास्तवाला. मारलीस फुंकर पुन्हा विस्तवाला, जाळीते कल्पना आता वास्तवाला. जागल्या आठवणी हे लावले मन भोळे, सखे तुझ्याचसाठी सोसतो उन्हाळे, सखे तुझ्याचसाठी सोसतो उन्हाळे. आतुरलो होतो मी कधीचा, आतुरलो होतो मी कधीचा, ऐकण्या तुझा तो शब्द प्रीतीचा. कैक दिसांनी केलेस मन मोकळे, कैक दिसांनी केलेस मन मोकळे. सखे तुझ्याचसाठी सोसतो उन्हाळे, सखे तुझ्याचसाठी सोसतो उन्हाळे. जा विसरून आता त्या प्रेमगाथा, घे कवेत सजनी नवा सूर्यमाथा. जा विसरून आता त्या प्रेमगाथा, घे कवेत सजनी नवा सूर्यमाथा.
विसर भूतकाळा फुलव सुखाचे मळे, सखे तुझ्याच साठी सोसतो उन्हाळे, सखे तुझ्याच साठी सोसतो उन्हाळे. भिजल्या पापण्या ओलावले डोळे, भिजल्या पापण्या ओलावले डोळे, सखे तुझ्याच साठी सोसतो उन्हाळे, सखे तुझ्याच साठी सोसतो उन्हाळे. दोघांच्याही डोळ्यात अश्रू येतात. मोहिनी मोहनला बिलगते, पदराने डोळे पुसते. स्वतःचेही आणि मोहनचेही. क्षणभर शांतता पसरते. एक सांगू मोहिनी, आता मला माझं मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. तू मला खूप काही दिलंस. तू माझी झाली नाहीस, पण तुझ्यामुळे मी कवी, लेखक, गीतकार आणि बरंच काही काही झालं. फक्त तुझ्यामुळेच. कारण माझ्या कविता तुला आवडत होत्या आणि तू मूकपणे हसून त्याला दाद देत होतीस. एकच आहे, मी श्रीमंत नाही होऊ शकलो. वाटलं बरं झालं, नाहीतरी माझ्याकडे गरिबीत तू कशी राहिली असतीस. तसं नाही हो दाजी, उलट खूप साथ दिली असती मी तुम्हाला. मला पैशाची हाव नाही. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. एक सांगू मोहिनी, खरंच आपल्या दोघांची जोडी छान जमली असती. माझं मन तुझ्या मनात बिलगण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने धावत होतं. तुझं मन माझ्या मनाला घट्ट पकडून ठेवत होतं. या दोन मनांचा सुरेल संवाद व्हावा असं दोघांना वाटत होतं. पण नियतीला ते मान्य नव्हतं. आता फक्त एवढंच कर, आपल्या मुलांवर आपले विचार लादू नकोस. त्यांच्याशी मैत्री कर, त्यांची मनं जाणून घे. त्यांच्या आनंदातच आपला आनंद मान. कारण मानव जन्म फक्त एकदाच मिळतो आणि पुढचा जन्म, 7 जन्म या खुळचट कल्पनांवर जगण्यात काय अर्थ. हो, ते तर खरं आहे. वाटत असतं ते क्षण निष्ठून आहेत, पण आपण वेगळ्याच भ्रमात असतो तेव्हा. अचानक नदीचा प्रवाह दिशा बदलेल याची शक्यताच वाटत नाही. होईल आपल्याच मनासारखं असं म्हणत राहतो आणि फार फार उशीर होतो. मोहन, आय लव्ह यू मोहन, आय लव्ह यू मोहन. मी तुमचीच होते मोहन, मी तुमचीच होते. मोहिनी मोहनला घट्ट बिलगते. डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून येतात. मोहन तिच्या ओठांवर बोट ठेवतो. बस मोहिनी, बस. आता या शब्दांना अर्थ नाही. मला कळलं तुझं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आता फक्त खळखळून हसायचंच, पूर्वीसारखंच. म्हणजे मला उद्या मोकळ्या मनानं तुझा निरोप घेता येईल. हस बघू एकदा. हस ना मोहिनी, मोहिनी हस ना माझ्यासाठी प्लीज. मोहिनी हसते, मोहनही हसतो. डोळ्यात अस्व तरी पण हसतात, दोघेही हसतात. सर्व काही मोहिनीचा हात हातात घेऊन मोहन बोलतो. मोहिनी, खरं सांगू, तुझे डोळे ना खरेच खूप फसवे आहेत ग. तेव्हा तुझ्या डोळ्यात एवढं प्रेम दाटलेलं होतं, पण मला ओळखताच आलं नाही. आता तुझ्या त्या तेव्हाच्या डोळ्यांसाठी गमतीनं हे गाणं म्हणावंसं वाटतंय. कोणतं हो दाजी? अशा क्षणी पण तुम्हाला गाणं सुचतं. सावरावं लागतं मनाला. ऐक ना, तुझ्या डोळ्यांसाठी स्पेशल लिह. मी नाही लिहिलं, पण आवडतं मला हे गाणं. दगाबाज रे, दगाबाज रे, दगाबाज रे, तोरे नैना बड़े दगाबाज रे. कल मिले निमी हमको भूल गए आज रे, दगाबाज रे. हे गाणं आणि गाण्यातली सोनाक्षी बघितली की मला गप्प तुझी आठवण येते. हो का? दोघी खळखळून हसतात आणि पडदा पडतो. एकांकिका समाप्त. धन्यवाद.
पण नियतीला ते मान्य नव्हतं. पण नियतीला ते मान्य नव्हतं. मनं जुळतील, हातात हात गुंफले जातील, उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न साकार होतील. मनाला सारखं असं वाटत होतं, वेडं मन वेड्या आशेला फसत होतं. तसं सगळं काही आपल्या आवाक्यातच होतं. पण नियतीला ते मान्य नव्हतं. पण नियतीला ते मान्य नव्हतं. ना शब्दांना सूर गवसला, पण डोळे बोलत होते. ना शब्दांना सूर गवसला, पण डोळे बोलत होते. ओठ अबोल झाले, अन मन तळमळत होते. मनातल्या प्रीतपाखराला आता पंख फुटत होते. मनातल्या प्रीतपाखराला आता पंख फुटत होते. होणार एकमेकांचे दोघे, या कल्पनेत मन रमत होते. होणार एकमेकांचे दोघे, या कल्पनेतच मन रमत होते. तसं सगळं काही आपल्या आवाक्यातच होतं. पण नियतीला ते मान्य नव्हतं.